नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत देताना साहजिकच तुम्हाला कोणते प्रश्न असे असतात की जे कॉमनली विचारलेच जातात, 100% ते तुम्हाला विचारलेच जातील. अशा प्रश्नांबद्दलचा मी पार्ट 1 बनवलेला आहे व्हिडिओचा. आता त्याचा दुसरा पार्ट बनवत आहे आणि तुम्ही पार्ट 1 नसेल जरी बघितला तरी सुद्धा काही अडचण नाही. हे व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे, हे प्रश्न इतके महत्त्वाचे की तुम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडला गेल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रश्न हमखास विचारले जातील. बाबू, विचारले जातीलच, 100% तुला विचारले जातील. सोन्या, तू किती पळे आहे प्रश्नांपासून, तू कोणत्या वर्गाला शिकव, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी, इतिहास, मराठी, हिंदी, भूगोल, कोणताही विषय असू द्या, गणित असू द्या की विज्ञान असू द्या, 1ली ते 5वीला सगळे विषय असू द्या, हे प्रश्न 100% विचारल्याच जातात, कॉमनच असतात. ते कोणते प्रश्न आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट VVIP क्वेश्चन्स कोणते आहेत, त्याच्याबद्दल अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्ही प्रभावी पद्धतीने उत्तर कसं देऊ शकता. आणि या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने दिल्याच्या नंतर तुम्ही समोरच्याच्या मनावरती अधिराज्य गाजवू शकाल, याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेमध्ये खूप दर्जेदार माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की भावांनो, हाऊ विल यू डू द कंटिन्युअस इव्हॅल्युएशन ऑफ द स्टुडंट. याला आपण CCE म्हणतो, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. कशा पद्धतीने कराल हा एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला. त्याच्यानंतर अपडेशन आणि मूल्यमापन, ठीक आहे, आणि विद्यार्थ्याची असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन तुम्ही कशा पद्धतीने कराल. त्याचबरोबर स्वतःची परीक्षा घेऊन त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा कराल याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांसोबत तुम्ही सहकार्य कसा वाढवाल किंवा संवाद कसा कराल, आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वृत्ती आणि कोणती मूल्ये आहेत की जे तुम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्हाला शिकवण्याची जी प्रेरणा आहे किंवा शिकण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना देण्यासाठी तुम्ही नेमकं काय कराल, आणि स्वतःमध्ये शिकवण्याची वृत्ती वाढवण्यासाठी तुम्ही नेमकं काय कराल, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. वेळेमध्ये नियोजन आणि सतत अभ्यास करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने जागृत कराल याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून कसं यशस्वी व्हाल, अशा पद्धतीने विद्यार्थ्याला तुम्ही कशा पद्धतीने गायडन्स करू शकता याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे तर खूप कॉमन प्रश्न आहेत. याच्या व्यतिरिक्त जे प्रश्न मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये सांगितले होते की एक चांगल्या शिक्षकाची कोणती गुणवैशिष्ट्ये असतात, कोणत्या क्वालिटीज असतात, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ती तुमच्याकडे असली पाहिजेत असं मला तरी वाटतं. आपली जी काही टीचिंग मेथड आहे ती नेमकी कुठली आहे, याच्यामध्ये व्याख्यान पद्धत आहे, चर्चा पद्धत आहे, कृती आधारित शिक्षण आहे, ICTचा वापर करून आपण घेतलेली आहे, दैनंदिन जीवनाशी जोड असलेली एखादी आपली टीचिंग मेथड आहे, इझी टू डिफिकल्ट आहे, डिफिकल्ट टू इझी आहे, इंडक्टिव्ह मेथड आहे, डिडक्टिव्ह मेथड आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सांगायला पाहिजे की तुमची मेथड ही कुठली आहे. याच्यामुळं काय होतं की तुम्हाला 100% त्याचा खूप फायदा होतो. एकाच वर्गामध्ये जर विविध पातळीचे जर विद्यार्थी असतील, म्हणजे त्यांची लर्निंग ॲबिलिटी जर वेगळी असेल, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करा हा प्रश्न विचारला जातो. सोबतच हाही प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की तुम्ही एकाच वर्गामध्ये जर एखादा विद्यार्थी गोंधळ करत असेल किंवा ग्रुप ऑफ स्टुडंट मेकिंग नॉईज देअर, व्हॉट यू विल बी डुईंग, तर हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यावरती मी जे उत्तर दिलेले नाही त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला 100% फायद्याचा असेल. आणि हा प्रश्न याच्यापूर्वी झाला. आपण विद्यार्थ्यांना एखादा विषय जर समजत नसेल तर तुम्ही शिक्षक म्हणून नेमकं काय कराल, तर ह्या पद्धती तुम्ही वापरल्या पाहिजे. पुढे जे ते विद्यार्थी गोंधळ करत असेल तर आपण काय करावं, आपली अध्यापनाची पद्धत कोणती आहे, हे वेगळ्या पद्धत असतात, ठीक आहे. यावरती तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारला जाऊ शकेल. या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मुखपाठच असलं पाहिजे, तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, ठीक आहे. ही अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहेत. मला असं वाटतं या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. याच खाली, या प्रश्नाच्या खाली मी त्याचं उत्तर सुद्धा समर्पक पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने देता येईल याच्या संदर्भामध्ये माहिती दिली. हा व्हिडिओ 100% तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सेव्ह करा. मुलाखतीला जाण्याच्या पूर्वी ह्या ज्या मी स्लाइड्सवरती काही माहिती दिलेली आहे, बरोबर आहे की नाही, ती तुम्ही निश्चित एकदा वाचा. मी याच्यावरती सविस्तर व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाणार आहात त्यावेळेला पुन्हा एकदा टाकेल. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची आयडिया किंवा विचार एक मनामध्ये सध्या असू द्या, हे 100% तुम्हाला उद्या फायद्याचं राहणार आहे. काळजी घ्या. खूप धन्यवाद.